हाय. आज मैत्रिणींचा घोळका काय करतोय बघायचंय का तुम्हाला? आणि ही हास्य मजाक कुठे चालू आहे हे पण तर नक्कीच तुम्हाला बघायचं असेल. तर चला माझ्यासोबत, मी घेऊन चालते तुम्हाला एका नवीन सफरीवर. आम्ही निघालो होतो आमच्या घरून नाशिकला जाण्यासाठी, कारण नाशिकला आम्ही ठेवली होती आमची किटी पार्टी. असं नेहमीच म्हटलं जातं की ग्रुपवर डिस्कस झालेल्या आउटिंग कधीच सक्सेसफुल होत नाही. पण आमचा ग्रुप इतका उत्साही आहे की आमच्या आउटिंग अशा ठरता आणि अशा आम्ही निघालोसुद्धा. मैत्रिणीच मस्त ड्रायव्हिंग करत असल्यामुळे सफर पण मस्त चालू झाला होता. आणि आम्ही नाशिकला जाण्यासाठी निघालो होतो 2 गाड्यांमध्ये. आणि आमची मैत्रीण मस्त ड्राईव्ह करत चाललेली होती. मस्त आम्ही मजा करत चाललो होतो. आणि आमचे फोटोज व्हिडिओज काढणं गाडीमध्ये सुद्धा सुरूच होतं. ते कसं थांबेल? आणि आणि अजून एक गाडी पण आम्ही घेतलेली होती, कारण आमचा ग्रुप बराच मोठा आहे. आणि या आहेत आमच्यामधल्या सर्वात सिनियर मॅडम, सिनियर डॉक्टर पण, एक उत्तम गायनेकॉलॉजिस्ट आणि एक परफेक्ट ड्रायव्हरसुद्धा. त्यांच्या गाडीमध्येही बाकीच्या मैत्रिणी होत्या. आणि मग आम्ही थांबलो आमच्या टी ब्रेकसाठी. चहाचा ब्रेक ड्रायव्हिंगमध्ये झालाच पाहिजे, मग तो छोटासा का प्रवास असे ना. चहा आम्हाला सगळ्यांना खूपच आवडतो. आणि मग नाशिकच्या मखमालाबादमध्ये असणाऱ्या केफिनी या हॉटेलमध्ये आम्ही आज आमची किटी पार्टी सेलिब्रेट करायला चाललो होतो. मिनी हळदी कुंकू सेलिब्रेशनसुद्धा होतं आमचं. आणि आजूबाजूला मस्त असे डोंगर, त्याबरोबर शेतं, त्यानंतर हिरवीगार झाडी, असं सगळं वातावरण एकदम छान होतं. आणि मग सकाळी सकाळी आम्ही जाणार होतो केफिनीमध्ये. आजूबाजूला भरपूर अशी हिरवीगार झाडी लागलेली होती, कारण हॉटेलवाल्यांनीच ती लावलेली असेल कदाचित. आणि मग आम्ही पोहोचलो आमच्या डेस्टिनेशनवर, केफिनी ग्रीन स्टे, एक छानसं रेस्टॉरंट. अगदी एकांत ठिकाणी वसलेलं हे हॉटेल एकदम आउटिंगसाठी छानच होतं. आणि शांतताही भरपूर असते इथे, त्यामुळे मस्त वाटलं. आणि मग आमच्या दोन्हीही गाड्या पोहोचल्या हॉटेलमध्ये. आम्ही तिथे मस्त सेलिब्रेशन करणार होतो. पहिल्यांदा बहुतेक आम्हीच आलेलो होतो. सगळा आमचा तामझाम घेऊन आम्ही निघालो हॉटेलमध्ये एंट्री करण्यासाठी. हॉटेल अतिशय सुंदर आहे. आजूबाजूला मस्त नारळाची झाडी आणि त्यांचं इंटेरियर तर पूर्ण मनमोहकच आहे. आजूबाजूला खूप अशी गर्द झाडी होती, त्यामुळे हॉटेलच्या संपूर्ण परिसरामध्ये छान अशी सावली पसरलेली होती. उन्हाळ्याचा थोडाही असा लवलेश तिथे वाटत नव्हता. चला मग तुम्हालाही हॉटेलची सफर घडवते. हा आहे एंट्रन्सचा एरिया. इकडे त्यांनी इंटेरियर केलेलं आहे. आणि मग आपण जातोय आता डायनिंग एरियाकडे. प्रशस्त असा डायनिंग एरिया आहे इथे. फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत येण्यासाठी अतिशय छान जागा आहे. फ्रेंड्ससाठी तर काहीतरी वेगळीच अशी जागा आहे. आणि लेडीजच्या किटी पार्टीसाठी किंवा आपल्या गेट टुगेदरसाठी सुद्धा ही जागा खूप छान आहे. कारण लेडीज म्हटलं की फोटोशूट, रील या आलंच, त्याच्यासाठी ही जागा अतिशय छान अशी होती. त्यामुळे आम्ही आमच्या हळदी कुंकवासाठी निवडलं आहे हे ठिकाण. आणि मग आम्ही थोडीशी डेकोरेशन करून आमच्या हळदी कुंकवाला सुरुवात करणार होतो. मैत्रिणी डेकोरेशन करण्यामध्ये बिझी होत्या. कोणी म्हणायचं पांढरं फूल, कोणी म्हणायचं लाल फूल, असं करत करत आम्ही सर्व असं डेकोरेशन कंप्लीट केलं. आणि मग आम्ही आमच्या हळदी कुंकवाला सुरुवात केली. मध्ये मध्ये आम्ही आमचे काही फोटोजही क्लिक करत होतो. पण काही मैत्रिणी डेकोरेशनमध्ये खूपच बिझी झालेल्या होत्या, कारण आम्हाला आमच्या ग्रुपसाठी एक परफेक्ट असं डेकोरेटिव्ह प्लेस पाहिजेच असतं नेहमी. आणि हळदी कुंकू म्हटलं की हे तर व्हायलाच पाहिजे. असं मस्त डेकोरेशन करून आम्ही रेडी झालो. चला आता आहे वेळ वानाची. वान घेण्यापेक्षा लुटण्यात जी मजा असते ती आम्हीही अनुभवली. आणि आम्हीही तोच उपक्रम राबवायचं ठरवलं. मग असं एक एक करत, कोणी इयरिंग्स, कोणी बॉटल्स, तर कोणी डब्बे, कोणी रुमाल, असं करत करत आम्ही सगळ्यांनी आमचे वाण दिलेत. आणि मग त्यानंतर चालू झाली आमची मजा मस्ती सुरू.
स्वर्गातच बनतात जन्मांतरीच्या गाठी. सम्राटरावांना देवाने बनवलंय खास माझ्यासाठी. वा 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 वा. हिंदवी स्वराज्याच्या इतिहासात सर्वश्रेष्ठ रायगडाचे स्थान संतोषरावांमुळेच मिळतो हळदी कुंकवाचा मान. वा 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 वा. लिहायचे होते खूप पण पेनात नव्हती शाई. राजेंद्र पाटलांचे नाव घेते ऋग्वेदची आई. गणपतीला आवडतात दुर्वा, कृष्णाला आवडते तुळस. सुभाषरावांचे नाव घेते आज आहे हळदी कुंकवाचा दिवस. सासू सासऱ्यांची सून वहिनी मिदीर नंदेची. सासू सासऱ्यांची सून वहिनी मिदीर नंदेची. जाऊबाईंचा आशीर्वाद आठवण येई बहिणीची. जाऊबाईंचा आशीर्वाद आठवण येई बहिणीची. सोन्यासारख्या सासरी मन माझे रमते. सोन्यासारख्या सासरी मन माझे रमते. मला खुश ठेवायला आहोंना छान जमते. मला खुश ठेवायला आहोंना छान जमते. जन्मोजन्मीची साथ नात्यात उतरली गोडी. जन्मोजन्मीची साथ नात्यात उतरली गोडी. अजय राणी माझी राजा राणीची जोडी. राजा राणी गुलाबापेक्षा सुंदर गुलाबाची कळी. गुलाबापेक्षा सुंदर गुलाबाची कळी. धनंजय रावांचे नाव घेते हळदी कुंकवाच्या वेळी. देवीच्या मंदिराला आंब्याचे तोरण. नितीन रावांचं नाव घेते हळदी कुंकवाचं कारण. कमांची सून माझ्या मुलाचं नाव आहे कियान. राहुल रावांशी बांधलं मी आयुष्यभराचं संधान. वा वा वा. उखाण्यांचा कार्यक्रम झाल्यानंतर सगळ्यांना लागली होती भूक आणि मग आम्ही मस्त असा जेवणावर ताव मारला. चला मग जेवणाचा आस्वाद घेऊया, कारण भूकही खूपच लागलेली होती आम्हाला सगळ्यांना. जेवण झाल्यानंतर आम्ही काढली चिट्सवरनं आमची भिशी. तेवढीच आमची काहीतरी सेविंग बाजूला पडते. त्यामुळे अशा निमित्ताने आम्ही सगळे एकत्रही जमण्यासाठी मदत होते आणि सेविंग होते ती काहीतरी वेगळीच असते. असं करत मॅडमला लागली होती भिशी आणि त्याही आनंदी होत्या. मग आम्ही सुरू केल्या आमच्या रील मेकिंग. बाया म्हटलं की रील तर ह्या झाल्याच पाहिजे आणि त्यात मैत्रिणी म्हटलं आणि स्कर्ट म्हटलेत की असे छान छान रील्स आमच्याही झाल्या. बघा काय सुंदर दिसत आहे ना सगळ्याजणी. आणि मग आम्ही एक विशेष असा रील पण बनवला, ज्याच्यामध्ये आम्ही बनवली होती मस्त अशी जुगगाडी. मैत्रिणींसोबतचे असे आनंदाचे क्षण नेहमी जपून ठेवावेसे वाटतात आणि या व्हिडिओच्या माध्यमातून ते मी पूर्ण केलेलं आहे. असा आमचा हा छान मैत्रीचा दिवस आम्ही कसा सेलिब्रेट केला हे नक्की कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि तुम्हाला जर माझा हा व्लॉग आवडला असेल तर नक्की एक लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. ओके, बाय.